मग ही भावना निर्माण होते कुठे? उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. संसारात कसं परमार्थात कसं आहे. एकदा अकबरानं बिरबलाला जवळ बोलवलं. महाराज इतिहासाच्या एकाही बाडामध्ये अकबराच्या दरबारात बिरबल होताही नाहीये. पण किंवदंती असा जो प्रकार आहे, काय केचित आहू, काही लोक असं म्हणतात, असे कथा संग्रह मात्र फार मोठा आहे अकबर बिरबलाचा. एकदा अकबरानं बिरबलाला जवळ बोलवलं. बिरबल इकडे. म्हणे काय? अरे मला रात्री स्वप्न पडलं रे. काय स्वप्न पडलं जे आपण? अरे मला रात्री असं स्वप्न पडलं, आपण दोघं रस्त्याने चाललो होतो आणि रस्त्यात 2 खड्डे होते. तेव्हा रस्त्यात 2च खड्डे होते. रस्त्यामध्ये 2 खड्डे होते. मग आणि बिरबल तू एका खड्ड्यात पडला आणि मी एका खड्ड्यात पडलो. अरे 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 वाईट झालं. नाही रे बिरबल, पुढं वाईट आहे. म्हणे काय? पडत असताना मी मधाच्या खड्ड्यात पडलो आणि तू घाणीच्या खड्ड्यात पडला. लगेच दरबारातली मंडळी हसली. बिरबलाचा अपमान झाला, पण शांतपणाने सहन करायला तो का उमेद दशरथ आहे काय? बिरबल म्हणजे मराठीतला भाऊ कदम, हिंदीतला कपिल शर्मा आहे, ध्यानात ठेवा. लगेच हजर जबाबी. बिरबलला काय योगायोग बादशाहजी, जसं तुम्हाला स्वप्न पडलं तसंच मलाही पडलं. म्हणजे काय? आपण दोघं रस्त्याने चाललो होतो, 2 खड्डे होते. एका खड्ड्यात तुम्ही पडले, एका खड्ड्यात मी पडलो. तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडले, मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. अरे बिरबल, एवढं स्वप्न तर मलाही पडलं ना. नाही, माझं स्वप्न थोडं पुढे आहे. म्हणजे काय? 5-10 मिनिटांना आपण दोघंही खड्ड्याच्या बाहेर आलो. तुम्ही मधाच्या खड्ड्यातून बाहेर आले, मी घाणीच्या खड्ड्यातून बाहेर आलो, आणि तुम्ही मला चाटवत होते, मी तुम्हाला चाटवत होतो. या उदाहरणातलं तात्पर्य आहे का? तुम्ही कोणत्या खड्ड्यात पडला याला परमार्थाचा अर्थ नाही, तुम्ही चाटता का याला अर्थ आहे. तसं तुम्ही संसारात आहेत, व्यापारात आहेत, सुशिक्षित आहेत, अशिक्षित आहेत, गरीब आहेत, श्रीमंत आहेत, तरुण आहेत, म्हातारे आहात, उच्चवर्णीय आहात, नीचवर्णीय आहात, याला परमार्थात 0 किंमत आहे. तुमच्या अंतःकरणात भाव किती आहे याला किंमत आहे. थोडस चिंतनाच्या भूमिकेतून